नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपल्या समेत डॉक्टर ममता ढवळे आहेत. ढवळे मॅडम, आता विशेषतः स्त्रियांनी दातांची काळजी घेत असताना स्त्रियांचे काय दातांचे प्रश्न जास्त आहेत आणि त्यांनी कशा प्रकारे दात मजबूत आणि आकर्षक ठेवले पाहिजेत? मुळातच स्त्रीचं लाईफ जे आहे, जर आपण एक फिमेल लाईफ स्पॅन बघितलं तर त्याच्यामध्ये बरेचसे टप्पे आहेत आणि त्या टप्प्यानुसार त्यांच्या ओव्हरऑल बॉडीमध्ये जे काही चेंजेस होतात, ह्यातला सर्वात मेजर चेंज असतो तो म्हणजे प्रेग्नेन्सी इंड्यूस जिंजिव्हायटिस. म्हणजे ज्यावेळेस एखादी स्त्री प्रेग्नेंट असते त्यावेळेस हिरड्यांचे आजार हे बऱ्याचदा उद्भवत असतात, जे कळत न कळत गायनेकोलॉजिस्टकडून सुद्धा ओव्हरलुक केले जातात. तर ॲटलिस्ट प्रेग्नेंट म्हणजे वुड बी मदर्स आणि मदर्स, तर ह्यांच्यासाठी हा एक मेजर सल्ला आहे की कुठलंही कपल असेल त्यातल्या तिच्या नवऱ्याने होणाऱ्या आईचे म्हणजे आपल्या पत्नीचे एकदा ॲटलिस्ट डेंटल चेकअप हा नक्की करून घ्यावा. कन्सिव्ह करण्याच्या अगोदरी, म्हणजे त्यातल्या त्यात ज्यावेळेस तुम्ही फॅमिली स्टार्ट करण्याचा विचार करता, कारण का दातांचं दुखणं ज्यावेळेस एखादी बाई प्रेग्नंट असते त्यावेळेस आम्हाला खूप हँडलॉक्स येतात. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ज्या नॉन प्रेग्नंट बायकांमध्ये आम्ही ट्रीटमेंट अगदी बेधडकपणे करू शकतो, त्या ठिकाणी त्या बाईसाठी आम्ही तेवढी मदत करू शकत नाही. तर एक प्री कन्सेप्शन म्हणजे ज्यावेळेस एखादं कपल फॅमिली प्लॅनिंगसाठी जर जात असेल तर मी गायनेकोलॉजिस्टला आवर्जून सांगेन की त्यांनी एक डेंटल चेकअप त्या स्त्रीचा नक्की करून घ्यावा. ड्युरिंग प्रेग्नन्सी ज्या पद्धतीने सगळीकडेच रक्तस्राव म्हणजे बेसिकली ब्लड सप्लाय वाढतो, त्याच पद्धतीने हिरड्यांचे आजार हे उद्भवतात. तर त्यावेळेस एक मधला जो पिरियड असतो 5वा, 6वा आणि 7वा महिना हा डेंटलसाठी सेफ असतो. त्यावेळेस एक बेसिक क्लिनिंग जे असतं की जेणेकरून हिरड्यांमध्ये जर काही घाण अडकली असेल ज्याच्यामुळे तुम्हाला काही धोका होऊ शकतो, तुमच्या बाळाला काही धोका उद्भवू शकतो, तो मिनिमाइज करता येईल. सेकंड थिंग, आणि त्याच्यानंतर पोस्ट पार्टम त्याच्यामध्ये सुद्धा हीच काळजी घेणे गरजेचं आहे की शेवटी काय पोस्ट डिलेव्हरी आपला एक इंडियन ट्रेडिशन आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला गोडाचा उपयोग, डिंकाचे लाडू दिले जातात, ज्यासाठी तुमचे दात हा खूप महत्त्वाचा घटक असतो. जर तुमचे दात व्यवस्थित नसतील तर तुम्ही एक लाडू तोडला की लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला, आणि त्यावेळी सुद्धा हेच एक हँडिकॅप होऊन जातं की बाळ छोटं असतं, बाळाला ठेवून ती स्त्री कुठलाही दवाखान्यात म्हणजे आमच्याच काय डेंटल नाही तर कुठल्याही दवाखान्यात जाऊ शकण्याचे थोडेफार एक लिमिटेशन्स असतात. सो ही जी प्रेग्नन्सी ही जी एक मेन बाईच्या दुसरा जन्म जो असतो, सो त्याच्यामध्ये एक प्री कन्सेप्शन म्हणजे तुम्ही प्लॅन करण्याच्या अगोदर एक डेंटलचा चेकअप, ड्युरिंग द प्रेग्नन्सी एक डेंटल चेकअप, पोस्ट प्रेग्नन्सी एकदा तुमचं बाळ 2-3 महिन्याचं झालं ज्यावेळेस तुम्ही तुमच्या बाळाला कोणाकडे तरी ठेवू शकता, अशा पद्धतीने नक्की तो चेकअप डेंटलचा करून घ्यावा ह्या पिरियडमध्ये. त्याशिवाय बाकी जो जनरल चेकअप आहे म्हणजे लहान मुलांमध्ये, यंग अडल्ट्समध्ये, त्याशिवाय ज्या ओल्डर वुमन असतात, कारण का जसे जसे हॉर्मोनल चेंजेस होत जातात स्त्रियांची एकंदरीत बॉडी बदलत जाते, त्यानुसार त्यांच्यामध्ये काही केमिकल चेंजेस होतात ज्याचे पडसाद आपल्या दातावर नक्कीच दिसतात. असं म्हणतात की चेहरा हा तुमच्या हृदयाचा आरसा असतो, तसं तुमचं ओव्हरऑल हेल्थचं जे काही मिरर आहे ते तुमचे दात तुमच्या तोंडांमध्ये. म्हणजे काही आजार अगदी म्हणजे एखाद्या स्त्रीला माहिती नसेल की ती कदाचित डायबिटिक आहे, हे डेंटिस्ट म्हणजे मी स्वतःही ते डायग्नोज केलेलं आहे, त्याच्यामुळे मी ठामपणे सांगू शकते की हिरड्यांकडे दातांकडे बघून आम्ही नक्कीच सांगू शकतो की तुमचं ओव्हरऑल आरोग्य बेसिकली स्त्रीमध्ये एनेमिया हा बराचसा दुर्लक्षित भाग आहे. म्हणजे गावागावात म्हणा, अगदी शिकलेली स्त्री असो, घरात काम करणारी म्हणजे घरातली स्त्री असो, आजीपासून ते अगदी नातीपर्यंत अनेमिया हा खूप कॉमन आजार आहे जो ओव्हरऑल दुर्लक्षित केला जातो, कारण का तो लाईफ थ्रेटनिंग नाही आहे, जीवाला काही धोका नाही आहे, पण त्याच्यामुळे स्त्रियांमध्ये एक मरगळ येते, काम करायला काही उत्साह राहत नाही. ह्याचं पहिलं जे फर्स्ट फाइंडिंग जे आहे ते आम्हाला जीभ आणि हिरड्या बघून नक्कीच समजतं. सो अनेमिया हा एक बेसिक म्हणजे एक ओव्हरऑल प्रेग्नन्सी आणि त्याच्यानुसार जे एक जनरल डेंटल चेकअप आहे जे कुठलाही डेंटिस्ट रिकमेंड करतो की ॲटलिस्ट वर्षातून एकदा प्रत्येकाने डेंटल चेकअप करून घेणं का गरजेचं आहे. तुम्हाला काही त्रास उद्भवल्यास नंतर त्रास सहन करून मग डॉक्टरकडे जाण्यापेक्षा तो त्रास कसा होऊ नये ह्याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर ते जास्ती फायदेशीर राहील. सध्या आता कॉलेजच्या मुलं मुली विशेषतः जर लग्न करायचं असेल तर त्याच्या अगोदर मुली आपले दात जर थोडे वेडेवाकडे असतील ते सरळ करून घेतात आणि
खरं त्याचे काही फायदे आहेत का तोटे आहेत का ते करावं का न करावं? सी बेसिकली आपल्याला कसं दिसायचंय हे आपल्या मनावर असतं. कोणाला समोरचे दोन दात बाहेर जरी असतील तरी जर समोरच्याला बघण्याला जर आपला चेहरा आणि हास्य खूप छान वाटत असेल तर एखाद्या मुलीला वाटणार देखील नाही. पण ओव्हरऑल जर तुमचे दात खूपच वेडेवाकडे असतील तर निश्चितच त्याला उपचार पद्धती आहे. आणि जसं आपण अगदी ॲडव्हान्स डेंटल ट्रीटमेंट म्हणतो की आत्ता तुम्हाला वायर्स लावायची ही गरज नाही आहे, ज्याला आपण इनविजिबल अलायनर्स म्हणतो, की अगदी म्हणजे साधारणपणे 1.5 ते 2 फुटावर जरी कोणी तुमच्यासोबत बसलं असेल आणि बोलत असेल तरी त्या व्यक्तीलाही कळणार नाही की तुमची आता दात सरळ होण्याची ट्रीटमेंट चालू आहे. इतकी ती इनविज अलाइन्स किंवा क्लिअर अलाइनर्स अशा पद्धतीची ट्रीटमेंट आहे. त्याशिवाय वेरियस कॉस्मेटिक ट्रीटमेंट्स आहेत. जसे जर तुमचे दातांचा रंग व्यवस्थित नसेल तर तो आपल्याला करेक्ट करता येतो. अगदी मस्त छान म्हणजे अगदी मोत्यासारखे चमकणारे दात निश्चितच देता येतात. किंवा मग दाताचे जर शेप व्यवस्थित नसेल, काही काहींना वाटतं की बाबा माझे समोरचे दात खूपच मोठे आहेत, त्यानुसार माझे शेजारचे 2 दात जे आहेत ते छोटे दिसत आहेत किंवा अगदीच मोठे दिसत आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी शेप करेक्शन सुद्धा करता येतो. त्याशिवाय सिन्स वी आर वर्किंग इन एस्थेटिक झोन, म्हणजे चेहरा आपला एस्थेटिक झोन पडतो, दातांसोबत ओठांवर सुद्धा काम करता येतं, हिरड्यांवर सुद्धा काम करता येतं. काही काही जणांना हसताना तुमचं दात कमी दिसतात आणि हिरड्यांचा भाग हा जास्ती दिसतो, तर त्यावर देखील उपचार पद्धती आहेत आणि त्या साध्या सरळ सोप्या आणि व्हॉट यू से कॉस्ट इफेक्टिव्ह आहेत. म्हणजे ते अगदी स्काय रॉकेट प्राईसमध्ये येतात. बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की डेंटल ट्रीटमेंट किंवा छान दिसायच्या ट्रीटमेंट किंवा कॉस्मेटिक ट्रीटमेंट्स, एस्थेटिक ट्रीटमेंट्स ह्या म्हणजे खिशाला भोग पाडणे. वडिलांना टेन्शन येतं, मुलीच्या लग्नाचा खर्च करायचा आहे तिला अजून आणि त्याच्यामध्ये डेंटल ट्रीटमेंट कुठून करून घ्यावी. पण त्याचं कारण म्हणजे बेसिक आहे की कुठलीही टेक्नॉलॉजी कम्स विथ इट्स ओन प्राइस टॅग, पण या इतक्याही महागड्या नसतात की तुम्हाला अगदी त्या अफोर्डेबल होऊ शकणार नाही अशातलं काही नसतं. सो जर एखाद्याला इनफॅक्ट आपल्याकडे ब्रायडल पॅकेजेस पण असतात की जर तुम्हाला एखाद्याचे दात पिवळे असतील तर ते आपल्याला डेंटल व्हाईटनिंगने अगदी साधारणपणे 2 ते 3 तासामध्ये अगदी चांगले चमकदार दात देता येतात विदाऊट एनी हजार्ड्स. म्हणजे त्याचे काही दुष्परिणाम आहेत त्याचीही काळजी घेऊन मग आपल्याला त्या पद्धतीने त्या ट्रीटमेंट्स करता येतात. तर त्याचा निश्चितच फायदा घ्यावा. आता दातांची खरं तर कशी काळजी घ्यावी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत? नेमकं बऱ्याच वेळेस आता काय होतं, अनेक वज्रदंती जाहिराती आहेत, टूथपेस्टच्या जाहिराती आहेत, त्या जाहिरातीच्या आहारी जाऊन माणूस ही पेस्ट वापरा, ती पेस्ट वापरा, असं करा तसं करा. पण नेमकी वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत नेमकी दाताची काळजी कशी घेतली पाहिजे? बेसिक काळजी म्हणजे आपण सकाळ संध्याकाळ ब्रश करणं गरजेचं आहे. ओव्हरऑल पॉप्युलेशन म्हणजे मी स्वतः एक डॉक्टर जरी असले तरी आपल्याला एक माइंडसेट झालेला आहे की आपण सकाळी उठून अगदी बेधडकपणे दात घासतो, पण रात्री झोपण्यापूर्वी दात घासायचं म्हणजे 10दा विचार करावा लागतो की खरंच मला वेळ मिळणार का. तर ही सवय आपल्याला स्वतःमध्ये इन्कल्केट करावी लागणार आहे की म्हणजे जशी आपली एक लाईफस्टाईल करावी लागणार आहे की रात्री झोपण्यापूर्वी मी ब्रश करूनच झोपणार, विदाऊट ब्रशिंग. मग ते कितीही वाजो, मग मी रात्रीचे 9 वाजता झोपतोय, 12 वाजता झोपतोय, इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट. दुसरी गोष्ट म्हणजे आपली जी खाद्य पद्धती आहे, सध्या आपण रिफाईंड फूड म्हणजे अगदी बाहेर गेलं की पिझ्झा, बर्गर, चीज अशा पद्धतीचं जे आपण जास्ती खातो किंवा यंगस्टर्समध्ये मिल्कशेक्स, ॲसिडेटेड एरेटेड ड्रिंक्स म्हणजे थम्सअप म्हणा किंवा आजकाल मोजिटोज, या सगळ्यामध्ये एरेटेड ड्रिंक्सचं प्रमाण जे आहे, कार्बोनेटेड ड्रिंक्स जे आहेत ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे. इकॉनॉमिक सुबकता तेवढी आली आहे की पेरेंट्ससुद्धा मुलांना असं म्हणत नाहीत की हे घेऊ नका ते घेऊ नका. पण या सगळ्या गोष्टींचा तुम्ही पूर्णपणे त्याचा आस्वाद घ्या, पण त्याच्यानंतर पाण्याने गुळण्या करणं हे अत्यावश्यक आहे. असं नाही की तुम्ही आत्ता खाल्लं आणि 4-5 तासानंतर तुम्हाला लक्षात आलं की आता अरे मी पाणीच प्यायलं नाही. तसं न करता काहीही खाल्ल्यानंतर, कारण का ब्रश हा आपण दिवसातून एकदा किंवा 12 तासानंतर रात्री झोपण्यापूर्वी करतो, पण त्या मधल्या पिरियडमध्ये पाणी हे उत्तम क्लेन्झर आहे. सेकंड थिंग म्हणजे बऱ्याच जणांना कधी कधी दात दुखतो किंवा सवयीनुसार फक्त दाताच्या एका बाजूने म्हणजे एका बाजूने खाण्याची सवय असते. सो जसं अडगळीची रूम ही कधी साफ केली जात नाही, ही जशी फक्त दिवाळी दसऱ्यासाठी साफ केली जाते, सर्वात घाण असते, त्याच पद्धतीने जी बाजू तुम्ही वापरत नाही त्या बाजूला अपाय सर्वात जास्ती होतो.
त्याच्यामुळे जेवण करणं ही बेसिक क्लेन्झिंग मेकॅनिझम आहे. ज्यावेळेस तुम्ही जेवण करता, दाताला दात एकमेकांना घासले जातात, त्यावेळी ते सेल्फ क्लेन्झ होत असतात. त्याच्यामुळे फक्त एका बाजूने न जेवता राईट साईड आणि लेफ्ट साईड ह्या दोन्हींचा वापर करून अगदी 32 वेळा नाही पण कमीत कमी 25 ते 26 वेळा घास हा चावला गेलाच पाहिजे. तरच जसं तुम्ही म्हणालात की दाताचं म्हणजे त्या जेवणाचं उत्तम डायजेशनही होतं, कारण का सगळं आपले सलायवरी एन्झाईम्स याच्यामध्ये मिक्स होतात. दाताचा कुठलाही जेवणाचा कुठलाही कणा दातात अडकून राहत नाही. जेवल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर पाणी पिणं गरजेचं आहे आणि अधूनमधून पाण्याचे घोट हे घेत जा. थोडंसं पाणी पित राहिल्यामुळे तोंडामध्ये हायड्रेशन मेंटेन राहतं. हायड्रेशन मेंटेन राहिलं की दात किडण्याचं प्रमाण हे कमी येईल, बाकी काही नाही. आता इतक्या प्रकारच्या सुविधा तुम्ही उपलब्ध करून दिल्या, मग डॉक्टर आपल्याकडे अशा प्रकारचं तंत्रज्ञान तुम्ही स्वतः आणखी किती स्टाफ आपल्याकडे आहे? माझ्याकडे मी आणि माझ्यासोबत साधारणतः 4 डॉक्टर्स कायमस्वरूपी इथे काम करत असतात, कारण कंटिन्युअसली आमच्या टीमचेच इथे आहेत. त्याच्यामध्ये एक झालं की दुसरं झालं की तिसरं, किंवा मग ॲट अ टाईम आम्ही 3 पेशंटही पाहतो. माझा स्टाफ पाहायला गेला तर एक मॅनेजर आहेत, बाकी मग एक डायटिशियन आहे, इथे आपल्याकडे वेट लॉस सेंटर पण आहे चालू, आणि बाकीचा स्टाफ आपल्याला पूर्णपणे हेल्प करतो. ॲट अ टाईम आम्ही कंटिन्युअली 3 पेशंट करतो. ह्याचं कारणच एक आहे की डेंटल ट्रीटमेंटला वेळ हा खूप लागत असतो, त्यामुळे पेशंटला वेटिंग करायला वैताग येतो. हा वैतागवाडी कमी करण्यासाठी म्हणूनच आपण हे सुसज्ज पद्धतीने हॉस्पिटल निर्माण केले की जेणेकरून ॲट अ टाईम आपण 3 पेशंट्स करू शकू. आपल्याकडे उपचार करायचे असतील तर त्याला अपॉइंटमेंट घ्यावी लागते का? काही त्याला पिरियड घ्यावा लागतो का? काय एखादा दिवस ठरवून घ्यावा लागतो? काही ज्या उपचार पद्धती ज्यांना वेळ लागतो त्याच्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. पण सुरुवातीला डायरेक्ट तपासणी किंवा पेशंटला खूप त्रास होत असेल तर आम्ही डायरेक्ट अपॉइंटमेंट देतो पेशंटला, त्याच्यासाठी वेटिंग करायला लावत नाही. पण जेव्हा त्यांच्या उपचाराची वेळ येते, ॲक्च्युली जेव्हा तो उपचार कमीत कमी अर्धा ते 1 तासापेक्षा जर जास्त कालावधीचा असेल तर त्यांना प्रॉपर टाईम घेऊन त्या टाईम पिरियडमध्ये तो केला जातो. धन्यवाद. पेशंटचे डॉक्टर ममता मॅडम, सध्या आता चेहरा आणि दात विशेषतः सौंदर्यासाठी या दोन्ही गोष्टीला फार प्राधान्य दिलं जातं. तरुण वयातच दिलं जातं असं नाही, वयाच्या 60 वर्षानंतर देखील माणसाला वाटतं की आपण तरुण दिसावं, चेहरा चांगला दिसावा आणि आपले दात स्वच्छ आणि चांगले असावे. मग सौंदर्य करण्यासाठी किंवा चेहरा आणि दाताचं सौंदर्य करण्यासाठी आपल्याकडे काही ट्रीटमेंट आहेत का? आपण काय उपचार करता का? हो, निश्चितच आहेत. कारण का मुळातच दात हा चेहऱ्याचा एक भाग आहे. म्हणजे फक्तच दात बरे केले आणि जर चेहऱ्यावर खूप सारे पिंपल्स आहेत किंवा पिंपल्सचे डाग आहेत किंवा चेहरा खूप काळवंडलेला आहे तर नुसतीच तुमची स्माईल करेक्शन जर फक्तच झालं तर ओव्हरऑल चेहरा असा उठावदार कदाचित दिसत नाही किंवा खूप प्लीजिंग दिसत नाही. तर आपल्याकडे सायंटिफिक ट्रीटमेंट्स आहेत. कारण का चेहऱ्यावरच्या ट्रीटमेंट्स ह्या बऱ्याचशा नॉन मेडिकल एरियाजमध्ये सुद्धा केल्या जातात. पण बिईंग अ डॉक्टर आपण त्या पेशंट्सला आपल्या मेडिकली कशा आपल्याला ट्रीट करता येतील, ज्या पद्धतीचा आम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे, त्या पद्धतीचे कोर्स करून स्वतःला अपडेट केलेलं आहे. सो त्या ट्रीटमेंट्समध्ये आम्ही जर एखाद्याला चेहरा खूप पिंपल्सने भरलेला असेल तर त्याच्यासाठी ट्रीटमेंट केली जाते. खूप जास्ती काळवंडलेला चेहरा असेल किंवा सुरकुतलेला चेहरा असेल, निस्तेज चेहरा असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे मेडिकल ट्रीटमेंट्स आहेत, ज्याच्यामध्ये आपण काही औषधं, काही उपकरणं, काही इन्स्ट्रुमेंट्सचा पण वापर करून अगदी साधारणपणे 1 ते 1.5 आठवड्यामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळून जातो. आणि या सगळ्या ट्रीटमेंट्स रिझनेबल आहेत, त्याशिवाय खूप टाईम कन्झ्युमिंग पण नाही आहेत, म्हणजे फार वेळा तुम्हाला यायची आणि फार खर्चिक पण नाही आहे. त्याचसोबत आपण केसांसाठी पण ट्रीटमेंट देतो, अँटी डॅन्ड्रफ ट्रीटमेंट देतो, हेअर रिग्रोथ ट्रीटमेंट देतो, ज्याला आपण PRP ट्रीटमेंट म्हणतो. म्हणजे आपल्याच रक्तातले काही घटक ह्याची मदत घेऊन आपण केसांना परत रिग्रो करण्याची मदत करू शकतो. त्याला काही लिमिटेशन्स आहेत, प्रत्येका पेशंट टू पेशंटने डिफर करतं. त्या सगळ्याची आधी आपण एक मेडिकल तपासणी, एक लॅब टेस्ट, बेसिक ब्लड टेस्ट करून घेतो. तो पेशंट त्यासाठी योग्य आहे की नाही हे ठरवून मग ती ट्रीटमेंट केली जाते. पण त्या ट्रीटमेंटला देखील 100% रिझल्ट आहे. सो हेअर रिग्रोथ ही अशी एक ट्रीटमेंट आहे जी अगेन ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे. या ट्रीटमेंट्स तुम्हाला कुठल्याही पार्लरमध्ये केल्या जात नाहीत, कारण का ह्या साठी तुम्हाला सर्टिफाईड डॉक्टर ह्याच्याकडूनच ट्रीटमेंट तुम्ही करून घेऊ शकता. त्याशिवाय आपल्याकडे अजून एक ॲन्सिलरी आहे, ती म्हणजे वेट लॉसची, की फक्त चेहराच चांगला आहे पण जर ओबडधोबड तुमचं शरीर असेल तर तुमची पर्सनॅलिटी ही खुलून निघत नाही.
तर त्यासाठी देखील आमच्याकडे अल्ट्रा कॅव्हिटेशन, अल्ट्रा लायपोलायसिस या नॉन सर्जिकल बेस म्हणजे जिथे कुठलीही शस्त्रक्रियेची गरज नाही आहे त्या पद्धतीने आपण उपचार करून पेशंटचं वजन कमी करण्यासाठी मदत करतो. त्याच्यासाठी आमच्याकडे एक पूर्णपणे सुसज्ज टीम आहे. त्याची मदत घेऊन आपण पेशंटला अशा पद्धतीचे ट्रीटमेंट्स देतो. तो एक ओव्हरऑल पर्सनॅलिटी क्लिनिक म्हणून आपलं क्लिनिक आहे. त्याचसोबत आमच्याकडे लेझर्स आहेत. या लेझर्सचा एक मल्टी फंक्शनल उपयोग आपल्याला करता येतो. म्हणजे लेझर्स हे आपल्याला दातांसाठी वापरतो, लेझर्स हे आम्ही चेहऱ्यासाठी वापरतो, लेझर्स आपण केसांची रिग्रोथसाठी वापरतो. सो बेसिकली लेझर हा आपल्याला लेझरमध्ये बऱ्याचदा आजकाल टॅटूज येतात, पण गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड बदलला की नाव बदलावं लागतं. सो ते टॅटू देखील आपल्याला काढता येतात लेझर्सच्या मदतीने. तर ह्या सर्व सुविधा आपल्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहेत. तर सगळ्यांनी या सुविधांचा नक्कीच उपयोग करून घ्या. आपल्या हॉस्पिटलचं नेमकं नाव काय, बोर्ड तुम्ही बाहेर काय लिहिलं आणि कशा प्रकारची सुविधा नेमका तुम्ही उपलब्ध करू? आपल्या हॉस्पिटलचं नाव डॉक्टर ढवळे हे स्किन अँड डेंटल क्लिनिक अँड वेट लॉस सेंटर असं आहे. त्याच्यानंतर आम्ही ह्याच्यामध्ये नावात बदल केला कारण आम्ही मॅक्झिमम एरियावरती काम करतो. त्यामुळे आता क्लिनिकचं नाव आम्ही तो बदलून डॉक्टर ढवळे फेस क्लिनिक असं ठेवलेलं आहे. क्लिनिक फॉर द हेअर, स्किन, डेंटल अँड स्लिमिंग सेंटर. ह्या सर्वांचं जो काही एकत्र कॉम्बिनेशन तयार होतं त्यामुळं त्याच्यामध्ये आपली पर्सनॅलिटी खुलून निघते. पर्सनॅलिटीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. म्हणजे जसं की एक पर्सनॅलिटीसाठी तुम्हाला केसही तितक्याच महत्त्वाचे आहे, चेहराही तितकाच महत्त्वाचा आहे, तुमचं हसणं, तुमचं बोलणं आणि बॉडी म्हणजेच फिजिक्स ह्या 3-4 पण गोष्टी तुमच्या महत्त्वाच्या. त्या सर्व पद्धतीच्या ट्रीटमेंट्स आम्ही ह्याही ठिकाणी आणि आपल्या हडपसरला पण एक ब्रँच आहे त्याही ठिकाणी अशा दोन्ही ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. खरं तर प्रत्येकाला वाटतं आपण सुंदर दिसावं, परंतु ते शक्य आहे का? ते खरंच शक्य आहे. हे डॉक्टर ढवळे दाम्पत्याने या ठिकाणी प्रत्यक्ष सांगितलेलं आहे. हे दाम्पत्य स्वतः अतिशय दिलखुलास आणि हसऱ्या चेहऱ्याचे आहेत आणि आपल्या रुग्णांना देखील ते असंच पाहू इच्छित आहेत. पुरंदर तालुक्यामध्ये अशा प्रकारची सुविधा इतक्या नजीक त्या उपलब्ध आहे हे खरं तर रुग्णांना माहिती नाही. त्या दृष्टिकोनातून ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. रुग्णांनी, नागरिकांनी, विशेषतः तरुणींनी याचा लाभ घेणं गरजेचं आहे. आपल्या डोर स्टेप ही सर्व्हिस उपलब्ध आहे सासवड शहरामध्ये, बाजारपेठेमध्ये. त्यामुळं निश्चितपणे या माहितीचा, या ज्ञानाचा पुरंदरवासियांना फायदा होईल असं मला वाटतं. धन्यवाद.